सांगलीत श्रीराम कथा व नाम संकीर्तन सोहळा शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या हस्ते ध्वजारोहण। श्री अयोध्या श्रीराम मंदिराच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त सांगलीतील कल्पद्रुप क्रीडांगणावर उभारण्यात आलेल्या भव्यदिव्य अशा अयोध्या नगरीत 17 ते 27 जानेवारी दरम्यान भव्यदिव्य अशा श्रीराम कथा व नाम संकीर्तन सोहळा आयोजित करण्यात आलाय। शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या हस्ते आज ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी 11 वैदिक ब्राह्मणांच्या मंत्रोच्चाराने शुभारंभ करण्यात आला। या ठिकाणी 27 जानेवारी पर्यंत नाम संकीर्तन सोहळा, शोभायात्रा, श्रीराम विवाह, श्रीराम राज्याभिषेक, श्रीराम जन्मोत्सव अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे। यावेळी माजी पालकमंत्री आणि आमदार सुरेश भाऊ खाडे, आमदार सुधीर दादा गाडगीळ, आमदार सत्यजित देशमुख, माजी आमदार दिनकर तात्या पाटील, समित दादा कदम, स्वागत अध्यक्ष मोहन जंगम, कार्याध्यक्ष मनोहर सारडा, रमाकांत घोडके, शीतलनाथ पाटील, लक्ष्मण नवलाई, राहुल ढोपे पाटील, ओमप्रकाश झव्वर, अनिल मांधना, प्रमोद लाड, विजय संगपाळ, आर.बी. पाटील, विश्वास गवळी, सुरेश हेडदुग्गी, सुरेश पाटील यांच्यासह 16 समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। बाबर त्यांनी हिंदूंचं पवित्र राम मंदिर पाडून त्याची मशीद केली। त्याचा सूड म्हणून 500 वर्षानंतर हिंदूंनी ते राम मंदिर परत उभारलं। त्या मंदिराला, उभारलेल्या मंदिराला, अयोध्येतल्या मंदिराला बरोबर 1 वर्ष पूर्ण होतोय। त्याच्या आनंदाप्रित्यर्थ ही रामकथा सोहळा यावर्षी होतोय। त्यात सांगलीच्या आजूबाजूच्या लोकांनी सुद्धा मोठ्या प्रमाणावरती डोक्यावरती भगवा फेटा बांधून मोठ्या कौतुकाने सहभागी होणं हे आपलं कर्तव्य आहे। खरंच भाग्यवान आहे की दर 2 वर्षांनी रामकथेसारख्या एका पवित्र गोष्टीचं आयोजन या ठिकाणी होतं आणि आपण भाग्यवान आहोत की त्याच्यात सहभागी होण्याचा आपल्याला संधी मिळते। यावर्षी रामकथा आयोजित केलेली आहे आणि दिनांक 17 ते दिनांक 26 पर्यंत ही रामकथा चालणार आहे। परंतु दिनांक 18 उद्याच्या दिवशी यावर्षीच्या रामकथेमधली शोभायात्रा निघणार आहे। त्या शोभायात्रेमध्ये आपल्या सांगली गावातले सगळे धारकरी शिवछत्रपतींचे पाईक डोक्यावरती भगवा फेटा घालून मोठ्या संख्येत 100% कसे बरोबर दुपारी सकाळी 8:30 वाजता राम मंदिर पासून संमिलित होतील आणि शेवटपर्यंत त्याच्यात सहभागी असतील हे आपण सर्वांनी पाहायचंय। माझा विश्वास आहे की आपले सगळे धारकरी हे काम चोख बजावतील आणि ते बजावण्यात आपण धन्यता मानूया।